आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज सुरू आहे। या टप्प्यात किशनगंज, कटिहार, माधेपूर आणि सुपौल यासह 15 जिल्ह्यातील 78 जागांवर मतदान होत आहे। वाल्मिकीनगर संसदीय मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान सुरू आहे। या लोकसभा जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात आहे। भारत आणि इटली दरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्याच्या 15 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत। यामध्ये ऊर्जा, हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा, संस्कृती आणि माध्यम क्षेत्रांचा समावेश आहे। पश्चिम युरोपचे सहसचिव संदीप चक्रवर्ती यांनी काल संध्याकाळी माध्यमांना ही माहिती दिली। कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा महापरिनिर्वाण दिन गांभीर्यपूर्वक आणि स्थानिक स्तरावर पाळण्याचं आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीद्वारे करण्यात आलं आहे। कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखणं ही सर्वोच्च प्राथमिकता असल्यानं तमाम अनुयायांनी शक्यतो मुंबईत चैत्यभूमी इथं गर्दी करू नये, त्याऐवजी आपापल्या ठिकाणी स्थानिक स्तरावरच महापरिनिर्वाण दिन गांभीर्यपूर्वक आणि संपूर्ण दक्षता बाळगून पाळावा, असं आवाहन समन्वय समितीनं केलं आहे। राज्यात काल दिवसभरात आणखी 5027 कोविड बाधितांची नोंद झाली। त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 17,10,314 इतकी झाली आहे। राज्यात आतापर्यंत 15,51,342 रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून सध्या 1,02,099 रुग्णांवर उपचार सुरू आहे। नागपुरात काल 332 कोरोना बाधितांची नोंद झाली। त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 1,04,509 इतका झाला आहे। तर काल 366 रुग्ण बरे झाले। त्यामुळे एकूण बरे झालेल्यांची संख्या 97,498 इतकी झाली आहे। तर 3,555 ऍक्टिव्ह रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे। नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकानं काल मास्क शिवाय फिरणाऱ्या 256 नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी ₹500 प्रमाणे 1,28,000 रुपयांचा दंड वसूल केला। मागील काही दिवसात शोध पथकांनी 17,658 नागरिकांविरुद्ध कारवाई करून 71,87,000चा दंड वसूल केला आहे। कांद्याच्या भावात घसरण कायम असून काल नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याचे भाव कालच्या तुलनेत क्विंटल मागे 451 रुपयांनी कमी झाले होते। कांद्याला काल सरासरी प्रति क्विंटल 3,200 रुपये इतका भाव मिळाला। हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।